यानंतर आपलं गाणं सादर करायला येते स्वरा शिरोडकर आणि साक्षी गावकर. संत तुकारामांनी 18 विश्व दारिद्र्य अनुभवलं. कित्येक वेळा लोकांनी त्यांना दागण्या दिल्या, त्रास दिला, पण तरी एक गोष्ट कायम होती, ते म्हणजे मुखी विठ्ठलाचं नाम आणि सातत्याने 2 वारी ह्या करायच्याच. डोंट वरी, गो फॉर वरी असं जे हल्ली जेन झी जे सांगतं ते तसंच होतं की ते तेव्हापासून संत तुकारामांनी आपल्याला असं की डोंट वरी, जॉईन वरी असं आहे. ते जेन झी आता जातं तिथे आणि प्लास्टिक वगैरे सगळं क्लीन करतात, तर ते ॲक्च्युली ते पण आपल्याला त्या काळी संत तुकारामांनीच सांगितलं. एकदा असं झालं की संत तुकाराम आजारी होते आणि वारीला ते त्या वर्षी जाऊ शकणार नव्हते, तर काय करायचं त्यांना कळे ना. ते विठ्ठलाच्या नामात दंग होते. मला असं वाटतं की विठ्ठलाच्या नामात दंग असण्याची सुद्धा एक परिसीमा त्यांनी गाठलेली होती की इतकं कसं काय भक्तिभावाने आपण ओतप्रोत असू शकतं. आणि असं नामात दंग असताना त्यांना आवाज आला आणि लक्षात आलं की काही वारकरी रस्त्याने जात आहेत. तर त्यांनी सांगितलं की 2 मिनिटं थांबाल का. काही अवधी त्यांनी तिथे आराम घेतला आणि संत तुकारामांनी एक पत्र विठ्ठलाला दिलं आणि त्या पत्रामध्ये काही अभंग होते आणि मी येऊ शकणार नाही, तर मला माफी असावी असं लिहिलेलं होतं. सगळी वारी झाल्यानंतर या वारकऱ्यांनी ते पत्र विठुरायाच्या चरणी ठेवलं आणि वारकरी माघारी आले. वारकरी माघारी पोहोचेपर्यंत एक गरुड तिथे येऊन ठेवलेलं होतं संत तुकारामांच्या भेटीला. तर त्या गरुडाकडे संत तुकारामांनी निरोप दिला की तू माझ्या भगवंताला नेतोस आणतोस, माझा भगवंत तुझ्यावर बसतो, मग मी कसा बरं तुझ्यावर बसू. तर तुझा आणि माझ्या भगवंताचा पर्याय आहे, अपमान आहे, त्याच्यामुळे मी नाही येणार. आणि मग साक्षात पांडुरंग संत तुकारामांच्या भेटीला आले. मग कदाचित याचसाठी संत तुकारामांनी म्हटलं असेल की याचसाठी गेला होता सारा अट्टहास. ऐकूया ही पुढची रचना.
या होत्या स्वरा शिरोडकर आणि साक्षी गावकर. यानंतर आपलं गाणं सादर करायला येते सायली भिडे आणि सुरिली माशेलकर. मगाशी जसं म्हटलं तसं की संत तुकाराम झाडा पेडांना, वेलींना, फळांना, फुलांना, प्राण्यांना सगळ्यांना आपलं सोयरं मानतात. तर असंच एकदा संत तुकाराम कुठेतरी जात असताना पक्षी काहीतरी दाणे वगैरे त्यांना जे घातलेले होते ते खात होते आणि संत तुकाराम तिथे पोहोचल्यानंतर पक्षी उडून गेले. तर त्याचं फार दुःख झालं संत तुकारामांना, की ते म्हणाले की मला आजपर्यंत वाटत होतं की मी कुणाचाच कधी द्वेष केलेला नाही, मी कधी कुणाला त्रास दिलेला नाही, पण आज हे माझ्या हातातनं काय पातक घडलं की कुणीतरी पक्षी सगळेजण मिळून जेवण करत होते, दाणे खात होते आणि अशा वेळेला माझ्याकडनं त्यांचं अन्न राहिलं गेलं, त्यांचं जेवण पूर्ण झालं नाही आणि म्हणून मग ते तिथेच साधनेला बसले. तर त्यावेळेला स्वतः विठ्ठल तिथे प्रसन्न झाले आणि त्यांनी सांगितलं की हा काही तुझा गुन्हा नाही, हे तुझ्याकडनं नकळत झालेलं आहे. आणि एवढी साधना संत तुकारामांमध्ये होती की पांडुरंग स्वतः आपल्या भक्तासमोर उभे होते आणि जे पक्षी संत तुकाराम तिथे आल्यामुळे उडून गेले ते स्वतः त्यांच्या अंगाखांद्यावर पक्षी येऊन खेळू लागले. म्हणून त्यांनी सगळ्यांनाच आपलं सोयरं म्हटलंय आणि म्हणून मग संत तुकाराम विठ्ठलाला देखील आपलं सोयरं मानले. ऐकूया हा अभंग.
या होत्या सायली भिडे आणि सुरिली माशेलकर. यानंतर गाणे सादर करायला येते आर्या अभिषेकी आणि दक्षता भोगळे. संत तुकाराम कायम कुठल्या ना कुठल्या तरी गावी जाऊन भजनात दंग असत, प्रवचनात दंग असत आणि त्या गावची जी काही कुटुंब होती त्यातली जी त्या पुरुषाची पत्नी होती ती कायम त्यांना डागण्या देत असे की तुझ्यामुळे कायम त्या तुक्याला तुका म्हणायचे, तुक्या तुझ्यामुळे तू माझ्या यजमानांना आमच्या नवऱ्यांना नादी लावलंस. बरं नादी कुणाच्या लावलं तर विठ्ठलाच्या नामात दंग होण्यास तू नादी लावलंस आणि तुझ्या बरोबर आमच्या सुद्धा घरातल्या पुरुषाने घरदार सोडलंय आणि तुझ्या बरोबर ज्या ज्या गावी तू जाशील तिथे तिथे ते येतात आणि नामात भजनात दंग होतात. हे सगळं जोपर्यंत हसत खेळत चालू होतं तोपर्यंत ठीक होतं. एकदा असंच भजन चालू होतं, कीर्तन रंगात आलेले असताना एक स्त्री आपल्या जीव गेलेल्या मुलाला घेऊन तुकारामांसमोर उभी राहिली आणि तिने सांगितलं की तुझ्यामध्ये खरंच जर विठ्ठलाचा अंश असेल, तुझी जर भक्ती इतकी खरी असेल तर आत्ताच्या आत्ता माझ्या या मृत मुलाला जिवंत कर, नाही तर आजपासून या काळ्या बाबाचं जो नाव घेतोयस तो बंद कर आणि आमच्या नवऱ्यांना त्या काळ्या बाबाच्या तुरुंगात तू ठेवलेला आहेस. काळा बाबा म्हणजे विठ्ठल साक्षात भगवंत, तर त्यांना तू मोकळं कर आणि हा पुढे तू त्या विठ्ठलाचं नाव घेणार नाहीस. तर त्यावेळेला संत तुकाराम सहज सांगून जातात आपल्या अभंगामधून, देवाला अर्जव करतात, अशक्य ते तुम्हा नाही नारायणा, अशक्य ते तुम्हा नाही नारायणा, निर्जीवा चेतना आणावया, निर्जीवा चेतना आणावया. त्या ठिकाणी अभंग संपतो आणि खरंच त्या जो निर्जीव मृत असा देह होता तो उठून बसतो, मांडी घालतो आणि भजनात टाळ्या वाजवत दंग होतो.
यानंतर आपला अधिक वेळ न घेता मुग्धाताईला आणि त्याचबरोबर तिच्या विद्यार्थ्यांना विनंती करते की या पुढचं या तुका झाला सिकळसं या कार्यक्रमातलं शेवटचं गीत सादर करावं. एक प्रश्न आहे. तर माझा प्रश्न असा आहे की आज तुमच्या काही विद्यार्थ्यांनी तिथे ऑनलाईन गाणं सादर केलं, तर ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली आणि ह्याच्या मागचं प्रयोजन काय हे आम्हाला थोडक्यात सांगा. मला ऐकायचं आहे, कारण मला कार्यक्रम सुरू झाल्यापासून जवळजवळ मी काही विद्यार्थी ऑनलाईन जोडले जातील आणि मग यांना अशा भूमिकेत की ऐकायला येत आहे का, थांबता ऐकता का, तुमच्या टी व्हीचा आवाज जरा कमी करता का वगैरे असं काहीतरी मला आठवत होतं. हे कसं काय बरं सुचलं तुम्हाला? जवळजवळ गेले 2-3 वर्ष मी काही ऑनलाईन पद्धतीने मुलांना विद्यादान करते. तर याआधी मी एका संस्थेशी जोडले गेले होते आणि त्या संस्थेतर्फे आमचे कार्यक्रम व्हायचे, पण त्याच्यामध्ये ऑनलाईन मुलांचा सहभाग होणं शक्यच नव्हतं, कारण तो परिवार फारच मोठा आहे. जवळजवळ 1-1.5 वर्षापासून मी माझे स्वतःचे क्लासेस सुरू केले, पण प्रत्येक वेळी हे व्हायचं की ऑनलाईनच्या मुलांना याच्यामध्ये कसं काही आपण इन्व्हॉल्व करून घेऊ शकतो, कारण त्यातली 3-4 मुलं तर भारताबाहेर आहेत. म्हणजे भारतातली जी मुलं आहेत त्यांना आपण एखाद्या वेळेस सांगू शकतो की आसपासचे कोणीतरी साथीदार घ्या आणि करा व्हिडिओ, पण भारताबाहेरची लोक ज्यांना शास्त्रीय संगीत ऐकायलाही प्रत्यक्ष मिळत नाही, त्या लोकांना मी कुठे सांगणार की साथीदार घेऊन तुम्ही बसा. त्यांना फक्त एकच माध्यम म्हणजे डिजिटल तानपुरा आणि तबला. तर त्यांनी परफॉर्म कुठे करायचं, कारण ना तिथे स्पर्धा होत काहीच होत. असा विचार आला की आपण त्या लोकांना, त्या विद्यार्थ्यांना व्हिडिओच्या द्वारे समाविष्ट करूया. मग ह्याच्या आधीच्या ज्या काही बैठका आमच्या छोट्या स्वरूपात झाल्या, तसं बघायला गेलं तर आजचा हा कार्यक्रमच आम्ही आउट केला. याच्या आधीचे कार्यक्रम आम्ही लोकांसाठी आउट केले नव्हते, हे फक्त आमच्या छोटेखानी बैठका व्हायच्या. तर त्याच्यामध्ये नेहमी ते तबला तानपुऱ्यावर रेकॉर्ड करून पाठवायचे, पण त्यामध्ये व्हायचं असं की लाईव्हची साथ जी आहे किंवा त्याची जी गंमत आहे, त्याचा जो ऑरा आहे तो त्यांना कधीच मिळत नव्हता. त्यामुळे कुठेतरी ते आपण म्हणतो ना ऑडमन आउट अशा पद्धतीने व्हायचे. मग ते सगळं काढून करा आणि त्यांना फक्त स्क्रीनवर दाखवा. मग त्यांची व्हॉइस क्वालिटी ही तेवढी चांगली जातच नव्हती, कारण कोणाचा तानपुरा जास्त ऐकू यायचा, कोणाचा तबलाच ऐकू यायचा, असं वगैरे बरंच काही करायचं. त्यामुळे हा माझा पहिला विचार करून शेवटी एका ह्या सोल्युशनवर म्हणूया आले की हा प्रयत्न करून तर बघूया. तुम्ही ट्रॅक पाठवायचा, तो त्यांनी इन इयर ऐकायचा आणि त्यांनी व्हिडिओ रेकॉर्ड करायचा. म्हणजे व्हिडिओमध्ये फक्त त्यांचा आवाज रेकॉर्ड होईल
अर्थात याला इम्प्रोव्हायझेशनची अजून खूप गरज आहे हे आजच्या व्हिडिओ नंतर अजून कळलं, कारण हे सिंक करणं खूप कठीण आहे. मग ह्याला काय करायला लागेल ह्याचा आता पुन्हा विचार करायला हवा. पण ही कल्पना जर आपण मांडली तर मला वाटतं की ऑनलाईन, कारण आजकाल ऑनलाईनचे क्लासेस प्रचंड चालतात, मग त्या मुलांनी कुठे परफॉर्म करायचं, मग त्यांनी या परिवारात स्वतःला कसं जोडायचं, ही एक पद्धत होऊ शकते की ज्यामुळे एका शिक्षकाचा किंवा गुरुचा परिवार जो आहे तो पूर्णपणे जोडला जाऊ शकतो आणि सगळ्यांचा सहभाग त्याच्यामध्ये येऊ शकतो. नक्कीच त्यांनाही असं वाटतं की म्हणजे हा आपलाही कार्यक्रम आहे. याच्या मागे जर त्यांनी म्हटलं असं PhDच आहे ती, कारण ट्रॅक्स पाठवतानाही खूप विचार करून मला 2-3 ट्रॅक्स पाठवायला लागले, कारण जे लोक ऑलरेडी आलापी करतात त्यांच्यासाठी एक ट्रॅक सफिशियंट नव्हता, कारण त्यांचा आलाप किती लांबलचक असेल हे मला पण माहिती नाही, कारण मी त्यांना आलाप बांधून दिले नाही. म्हणजे मी इथल्याही मुलांच्या बद्दल मी स्वतः काही गोष्टी एन्जॉय करत होते, कारण माझ्यासाठी नवीन होतं त्या. मी त्यांना काही मार्गदर्शन फक्त केलं की हा राग असा जातो, हे अशा पद्धतीचे सुरावटी तुम्ही घेऊ शकता, एकटी सरकम घेऊ शकते, एकटी अमुक करू शकते, पण त्याचं जे काही केलं ते त्यांनी केलं, त्यामुळे मी तिथे बसून एन्जॉय करत होते. सो असेल थोडंसं तुटकं फुटकं काही, जे काही तोडकं मोडकं असेल, पण जे केलंय ते त्यांनी स्वतः कष्ट घेऊन केलंय, याचा खूप आनंद आहे, कारण माझ्या गुरूंनीही मला कधी स्पून फिडिंग केलं नाही, त्यामुळे मीही माझ्या मुलांना कधी स्पून फिडिंग करणार नाही. वेळ लागेल, पण जे असेल ते त्यांचं असेल. कार्यक्रमाचा शेवट माझे गुरु पंडित संजयजी अभ्यंकर यांनी संगीतबद्ध केलेला, जो आपण पंडित भीमसेनजी जोशी यांच्या आवाजामध्ये बऱ्याच वेळेला ऐकले, पण संगीताला भैरवी म्हणून मांडलाय, असा तुकारामांचा सुंदरसा अभंग आता कुठे नव्हे म्हणून आपल्यासमोर सादर करतो.
Come on.
तुकया झालासी वेळेस हा कार्यक्रम इथे संपन्न झाला असं मी जाहीर करते. सध्या शेवटी एवढंच सांगूया तुकारामांच्याच शब्दात, हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. आणि अजून एक अभंग जोडूनच आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा राम राम. धन्यवाद.